गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. मस्तपैकी मी अंडा राईस गरम करतो, साईडला बॉइल्ड एग्स आहेत. आणि रात्री काल मी आईस्क्रीम खाल्ली होती, सगळं फ्रेंड सर्कल उभे होते आणि खात होते. तर मी म्हणजे जॉईन करायला मी पण खाल्ली आईस्क्रीम आणि आवाज थोडासा बसला आता आणि सर्दी पण झाली. ठीक आहे, राईस गरम होतो तोपर्यंत पूजाचं एक पार्सल आलंय. जे पहिलं तिने ऑर्डर केलेलं ते कॅन्सल झालं, परत ऑर्डर केलं आणि आता आलंय. तर एवढं मोठं जे बॉक्स केलं होतं ना हा. ते फ्लिपकार्ट वरून केलं होतं. आणि हे आई थोडं जड. हे कशावरून गेलंय? आता हे अमेझॉन वरून केलं. बाकी काय आलंय बरं हे? हो. हे काहीतरी किचन मधलं आहे ना, किचन अप्लायन्स मधलं आहे. येस. हा पॅन कधीचा आहे माहितीये का हर्ष? कधीचा? आपण माहितीये ती कढई वापरतोय ना, ते सगळं पिजनचं होतं. हा, तेव्हा घेतलेलं आहे. तेव्हा घेतलेला तो एक पॅन काढलाच नव्हतं. आता काढला तो. ठीक आहे, मला ब्लॅक कॉफी प्यायची होती पण इथं राईस पहिला रेडी आहे. तरी पण मी पहिला ब्लॅक कॉफीच पिणार. मग गरम कशाला केलं? तुला जसं हिला समजतं ना की मी काहीतरी बनवतोय, त्या पॅरलल ही काहीतरी बनवायला घेईल, ताकी हिने जे बनवलंय ते मी पहिला सेवन करेन. पॅरलेल नाही चप. तू उठणार नाश्ता करायला म्हणून मी अंडी गरम करून ठेवले, भात काढून ठेवला म्हणजे पटकन तो गरम करून देता येईल. आणि नंतर मला माहिती आहे तू तेवढं तू खाऊन राहणार आणि जिमला जाणार. मला बरं मी कॉफी पिणार. बरं मी 2 मिनिटात कॉफी पितो, भात थोडी थंड होणार आहे लगेच. टायर्स, अरे बाप रे. म्हणजे रेडीच आहे का? इन्स्टॉल करायची गरज नाही ना? गरजच नाहीये. बेस्ट आहे. जर आता ह्याच्या व्यतिरिक्त कुठे बॉटल दिसल्या ना, काहीतरी इन्स्टॉल करायचं असेल तुला ते. नाही नाही तसं नसेल बघ. लावशील तर दुसरा पडेल असं बघ. अरे वा, अरे वा, मस्त आहे ना. एकात कांदे, एकात बटाटे, एकात लसूण आणि इथे वरती बॉटल्स. हळूहळू जसं जसं बजेट वाढत जाईल फ्रेंड्स, आपण घर पण बनवत चाललोय, आतल्या गोष्टी पण घेत चाललोय. बघू अजून कसं कसं आपल्याला बनवता येतं. आता हे ते वाला रॅक निघून जाईल ना. त्यासोबत आपली इथं कॉफीसाठी पाणी पण गरम झालं. लवकर ह्याचं पण सोल्युशन करायचं आहे. आपल्याला बाथरूमचं प्रूफिंग करून घ्यायचं आहे. बरोबर, बसते बॉटल. ते उघडताना लागते का? आता तरी ब्ल्यू ग्रीन. नाही ते नंतर काढते ना, त्याला त्याच्या आतमध्ये मला प्लास्टिक टाकून मग बसवायला ना ह्याच्यामध्ये मला अरे प्लास्टिक. तू उघडणार कसं ते? ते मी बसवते, मी जस्ट बघत होते कसं वाटतंय ते. अच्छा, म्हणजे तसं फिरवून बसवशील? हा, ते मी फिरवून बसवणार, ते मी बसवते नंतर माझ्या पद्धतीने. ठीक आहे, कसं बनवून बसल्यावरती होते बघूया. पहिला आपण खाऊन घेऊया. ऑर्डर मग बोलायचं ना, जागा ठरवलेत करून. कळलं ना, मग मी जागाच कोणती ठरवणार नाही, जिथे पाहिजे तिथे वस्तू ठेवायच्या. पण मी इथं बॉटल ठेवतच नाही. ए पागल, तिथे कधी कधी ठेवतोस उभी करून, बेडरूमच्या वरती ठेवतोस, बेडरूमच्या कॉर्नरला ठेवतोस, इथे ठेवतोस, बाहेर हॉल मध्ये ठेवतोस. जिथून घेता येईल तिथे ठेवतो. ठीक आहे, इथं ठेवेल मी बस. फ्रेंड्स, आमच्यामध्ये हे कॉमन आहे. पागल, मी पण ओरडतो तिला. मी तर शिव्या पण देतो. टू बी फ्रँक, ती नाही देत कधी, तोंडातून काढत नाही. राग आल्यावरती मला मोस्टली मी शिव्या पण काढतो. ठीक आहे, घरामध्ये असं नाही कोणी पूजाला जज करू शकत की हिला शिस्त नाही, हे नाही, ते नाही.
माझ्यासोबत तिचं आहे पहिल्यापासून तसं कॉमन, हे पागल, हे ते मूर्ख, हे ते. आम्ही एकदम पुरातन काळात नाही राहत की हे कसं काय बोलू शकते नवऱ्याला. फ्रेंडली आमच्यामध्ये खूप आहे. ठीक आहे, त्या दिवशी पप्पांसोबत पण पूजा बोलत होती, ती मस्करी चालू होती की मी रात्रभर काम करत बसतो किंवा टाइमपास करत बसतो, लवकर झोपत नाही. त्यावरून ते दोघं डिस्कस करत होते. आणि मम्मी पण बोलली की डोक्याने काम करतो, तो पूजा पण बोललेली काहीतरी, ते पण मस्करी होती. मम्मी हसत होती, पूजा पण हसत होती. मम्मीचे एक्सप्रेशन आले, पूजावरती कपडे काहीतरी गरज होती म्हणून तुझ्या तोंडाचे एक्सप्रेशन आले नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून जज नाही करू शकत यार कोणी कमेंटमध्ये की हिला हे खूप ॲटिट्यूडमध्ये बोलते, हैरात बोलते. हे नॉर्मल आहे. कोकणी साईड तुम्ही जरा कोकण फिरा, समजेल. ह्याच्यापेक्षा खूप एकदम स्ट्रॉंग एकदम पर्सनॅलिटीच्या वुमेन्स आहेत. एकदम घराला पूर्ण हातात हँडल करणारे. ओके, कारण की मी तरी बघितलं जेवढं फिरलं. अँड फॉर शुअर इट इज गुड, चांगलं आहे. आता हेच कठोरपणा जर माझ्या तोंडातून आला असता, घरात एक वेगळा दबदबा असता, म्हणजे एकदम जरा दबल्यासारखे सगळे राहिले असते. पण ठीक आहे, नाही हलका फुलका राग आहे आणि याला वाटतं मी घाबरतो. जाऊ दे, आपण जेवण करून घेऊ. कॉफी बनवू पहिला. चॅम्पियन उठलाय फ्रेंड्स, आणि चॅम्पियनचा ब्रेकफास्ट बघा, बॉइल्ड एग्स. चला जरा पटकन खाऊन घ्या, चला फास्ट. हा मग पलीच्या घरी आता पहिला ब्रेकफास्ट करून घ्या, चला. शाबाश. लिया एडमिशन अपने, बट अभी स्कूल अप्रैल में स्टार्ट हो जाएगी ना. हाँ, तब तक खेलने का, खेल के ले ले. बाद में तो टाइम ही नहीं मिलेगा. हाँ, बटन आहे आणि हे वरचं बटन आहे. बघूया आता खालती येताना थांबते का. थँक्यू आंटी. थांबलेली. आता म्हणजे वर जायचं तर खालचं बटन दाबायचं, खाली जायचं तर वरचं बटन दाबायचं. अरे बस झालं. चल, एक ट्रिक समजली. नाही तर असं होतं की आपल्याला वरती खाली जायचं तर वरती जाताना लिफ्ट पकडावी लागायची. पण आता या ताई उभं होता, त्यांनी सांगितलं की बटन वर खाली आंटी, जातं. आंटी. ताई आहेत ना म्हणजे अरे तुझ्या एवढी मुलं आहेत त्यांना. हा मग आंटी ते माझी पिशवी. फोर्थ वर ऊपर नहीं है. नहीं, नीचे जाना, मेरे को लगा सेकंड फ्लोर आया. अरे मैं नीचे ही दबाई थी तो ऊपर चला गया. तो अब मैंने वही किया था, ऊपर चला गया, फिर वापस दाबा तो आया. दाबा तो प्रेस किया तो नहीं, वो ऊपर जा गया तो आएगा अपने आप. चलो, हम जाते. बाय बाय. हो, बघू, मस्ती करू नको. हाँ. अरे जिम साठी आलोय फ्रेंड्स मी, बट आता लक्ष गेलं की बघा पेट्रोल एवढं फुल आहे, तो स्पिल कसं काय व्हायला लागलं बाहेर. अगोदर असं नाही झालं कधी, बट आय थिंक आता हे गॅप झालंय किंवा लिक्विड लिकेज का होत चाललंय माझ्यासोबत असं. आता ते हे पण झालंय स्कूटीचा, आणि परत बॉटलचं पण आहे बघा. नुसतं कुठून तरी त्या साईडने लिकेज, बॉटल एकदम टाईट केली. आतमध्ये पूर्ण पाणी झालं. मला पण भिजलंच हवं. बापरे. तर आजचं सेशन आहे माझं कार्डिओ. ते नाही, ते चांगलं वाटतंय. काय ते किती चांगलं वाटतंय ते. हा बेटा, मस्तपैकी मी जिम मधून जाऊन आलो फ्रेंड्स. आणि पूजा बघा कशी छोट्या गोष्टींमध्ये किती खुश होते पुजुडी. आता बॉटल इथे स्वतःच बनवते, बॉटलचं हे घेऊन आले. कसं दाखव जरा फ्रेंड्सला, डेमो दाखव. तू नाही, मम्माला बोललो मी. काय दाखव डेमो. हे हा, हे वालं. कुठे काय ठेवलंय. साईड लाव बघू. हा, मला इथे बोले उजेडात. बघू साईड लाव. बघू वाट बेटा. बघू साईड ते बघू दाखव. नाही, पूजा इज मेन कॅरेक्टर फ्रेंड्स आपल्या ब्लॉगचा. प्लीज. इथे कांदे आहेत, हा तिथे बटाटे आहेत, पण ते बटाटे संपलेत म्हणून ती पिशवी ठेवली भाजीची. हा आणि खाली तिथे हे. हा, इथे बस आणि हे दाखव मस्तपैकी थंबनेल येईल. बस खाली बस बसायचं आहे काय. आणि असं दाखव. वाव, असं
ते उघडच ठेव बाबा. थांबा. 1 2 3. आज कुणी कोणासाठी कॉफी बनवली बोला फ्रेंड्स? मी बनवली पूजासाठी. आणि माझा प्रयत्न असेल आजपासून पूजासाठी काही ना काहीतरी 1-2 दिवसांनी 3-4 दिवसांनी काही ना काहीतरी तिच्यासाठी मी बनवू. ओके, काहीतरी हेल्दी किंवा अनहेल्दी का असे ना, पण मी बनवेल. तर इथे रेडी आहे माझी ब्लॅक कॉफी. इथे रेडी आहे पूजाची नॉर्मल कॉफी. बघू. छान सुटलाय सुगंध. पूजा प्लीज टेस्ट आणि मला सांग कशी झाली. बघू सोडू दा. का? सोडू? सोड. अरे मला बघू दे ना, नीट राव ना. अरे बापरे, हे काय साखर वगैरे साखर जास्त टाकले पण ठीक आहे. चल, जास्त पडली. सॉरी, उद्या व्यवस्थित बनवून दे. चांगलं वाटतं ते तिची केस. एकदम छान वाटतं ते. चल, आपली नॉर्मल ब्लॅक कॉफी विदाउट शुगर ॲज युजल. कडवट आणि पण छान. सुरुवातीला कडू लागतं, पण त्यानंतरला आपल्याला टेस्टची आपण सवय लागून जाते, तर मग छानच वाटतं. बस बाहेर निघालो फ्रेंड्स आपण इंट्यून मध्ये नाला सुपारा. आणि काल बर्थडे बॉयसाठी एक गिफ्ट घ्यायचं राहून गेलो होतं ते. परत अजून बघू दुसरा काय प्लॅन होतो का. माझा तर मूवीज आहे, तर बघू तोपर्यंत कसं काय होतं. लेट नाईट आपल्याला परत यायचं परत. पूजा जॅकेट घ्यायला परत गेलो होती फ्रेंड्स घरी. पण बाहेर तर निघालोय, पण मधल्या रस्त्यात थंडी असणार. म्हाडाच्या इथून सगळं मोकळं आहे, त्यामुळे ती आवर्जून जॅकेट आणायला गेली माझ्यासाठी. निघूया बेटा. फायनली वी रीच. बस झालं, चल आलो आपण. झोपलेली बुरा? हा. अरे वा. मोठं आहे फ्रेंड्स हे पण आउटलेट. थांब ना, थोडा वेळ घेऊया आपण. थांब जरा. 11 years ना. 11 to 12, 11 ते 12. पर एकदम ऑलिव्ह ग्रीन कलर ते पण. मोठी नाही होणार त्याला. नाही बरोबर येईल. सार्थक मोठी होणार ही वेदांतला होईल. नाही रे बाबा. मिसमॅच होते ना हे. नाही बरोबर दिसतं उलटा. पक्का हो या. हीच आहे ना साईज. किती 11-12 बोलले का? 9-10. हा मग 9-10 बरोबर आहे. मोठी होईल. मग मी शर्ट पण 9-10च घेते. कलर पण छान आहे, थोडा वेगळा पण वाटेल. तू इथे उभी राहा, मी डिसाईड करेन काय हवं नाही कर. भाव्या इकडे ये. बुकू हे बघ लवकर. ए बुक्कू, हे बघ तुला आणि परीला. चालेल. छान आहे. तू हे पकड बघू, मला दिसू दे कसं छान दिसतंय का. आता हे परी दिसतो. 1 वर्षाने मोठे आहे ना परिस्थिती. चला बस झाली यांची शॉपिंग. आता माझी. चल. चलो. श्रेया नाईस टू मीट यू श्रेया. थँक्स अ लॉट. कसं वाटतंय? नाईस. पण ह्याच्यावर तो टॅग नाही. घेऊ मी? घे ना, तुला कोणी अडवलंय? तू. मी कधी अडवलो? मला अडवलं जातं, मी अडवत नाही कधी कपडे गेल्यापासून. वाव चांगलं वाटतंय. एकदम छान. बाहेर गावचं डायरेक्ट चायनीज. पोटारड्या.
हे कसं वाटतंय? नाही चांगलं वाटत आहे बेटा, असं का करते तू? माझी कधी शॉपिंग होणार आहे मला समजत नाही. तू घातलं शर्ट घे, तू मॅच करू आपण. हा घे एक शर्ट दे. पण ते लार्ज पाहिजे ना, एक्सेल आहे. L40 असेल ना, L40. दोघं मॅच होईल आपलं. नाही मोठे आहे, अरे पूजा होतंय मला वाटतं. झाड पण आहे. ऍक्च्युली छान मोठं आहे ना. आहे. L साईज आहे, बरोबर आहे. तुला टी शर्ट घ्यायचे होते ना. जेंट्सचं फ्रेंड्स काही खासचं कलेक्शन दिसलं नाही म्हणून माझं मी काय नाही घेते. पूजा आणि बुग्गूची शॉपिंग आणि बर्थडे बॉयची. चला काय आता काय शोधते? टी शर्ट शोधत होते पण भेटले नाही मला. ओव्हर साईज त्या साईडला असतील बघ तुझे. ते काय समोर ठेवलेत. छान दिसत मला असं वेगळं कुठं फिरायला किंवा असं पार्टी बिटीला पण असं छान दिसतं बोला खरं. घेऊ. हा एकदम छान. लवकर बघ. कपडे तर घेतलेच आहे बट एका व्यक्तीसाठी आपण केन घेणार आहे. घरी जातो आता केननी चांगले पायावर फटके देणार. बाहेर आल्यावर त्याशी मस्ती केली आहे, समजलं? हा, नाही. तू शांत असेल मग केन घ्यावीच लागेल. नाही मला जायचं की. नाही चांगलं लागत. बर्गर किंग नाही. पिझ्झा हट पण नाही आलाय. चल गप्प, डाळ भात आहे घरी. हे घे धर. पिझ्झा हट पण आहे. असं कसं काहीच नको, काय? सगळं बाजूबाजूला आहे. पाव घरी आहे. कोणतं हॉटेल होतं ते आणि तिने एवढं ते का आवर्जून मला नेलं ते बघूया उद्याच्या व्लॉगमध्ये. त्यासोबत त्या हॉटेलमध्ये एक सीन होता वाचला, तो काय होता ते समजेल उद्याच्या व्लॉगमध्ये. या व्लॉगसाठी इतका वेळ दिला त्यासाठी थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर, बाय बाय अँड एन्जॉय द म्युझिक.